आज आपण ओल्या ताज्या राजम्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी हे राजम्याचे दाणे सोलून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात मी 4 काळी मिरी, लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून त्याच्यावर 2 लांबट असे कांदे कापून टाकले। कांदे छान आपल्याला गुलाबी रंगावर असे परतून घ्यायचे। कांदे असे छान लाल झाले त्यात 1 चमचा मी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकले। ते टाकून छान आपल्याला तेलावर 1 मिनिट परतून घ्यायचे। पेस्ट परतून झाल्यावर त्यावर सर्व सुके मसाले टाकते। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकते। हे एव्हरेस्टचं गरम मसाल्याचे पॅकेट टाकते। एक तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 मिनिटच आपल्याला हे सर्व मसाले परतून घ्यायचे। त्याच्यावर हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकते मी। तो पण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं चमच्याच्या उलट्या साईडने स्मॅश करून घ्या। त्यात हा मी राजमा टाकला आहे, सोलून घेतलेला राजमा टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे 1 चमचा। गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। 1 कप पाणी टाकते मी। अजून थोडं लागेल आपल्याला पाणी। अजून अर्धा कप पाणी टाकून कुकरचं झाकण लावून 3 शिट्या करून घेणार आहे। 3 शिट्यांमध्ये छान असा आपला राजमा शिजतो। आता आपल्या शिट्या झाल्या आहेत तर थंड करून असा गरमागरम राजमा तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही राजमाची रेसिपी? सकाळच्या टिफिनसाठी झटपट होणारी ही भाजी आहे। कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।